हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आज आहे मंगळवार आणि मंगळवार सकाळी 8 वाजलेला आहे आणि 8 वाजता ब्लॉगनं सुरू केलेलं आहे. हे बघा, डब्यासाठी आज शेपूची भाजी करणार आहे आणि आता आंघोळ त्यानं माझं आवरलेलं आहे आणि चहा त्यानं पिऊन डब्याचा तयारी सुरू आहे. इकडं शेपूची भाजी बारीक चिरून घेतलेलं आहे आणि इकडं गॅसवर दूध ठेवलेलं आहे आणि इकडं आईंचं आंघोळ झालेलं आहे आणि माझं आईंचं आंघोळ झालेलं आहे आता. आणि आज मंगळवार आई घरात असतात आणि काल सोमवार मार्केटला गेले होते त्यांनी आणि आता त्यांच्यासाठी चहा करून देतो. आता त्यांचं आंघोळ झालेलं आहे आणि इकडं यायला लागल्या त्यांनी, म्हणजे देवपूजा करून यायला लागल्यात. त्यांच्यासाठी चहा देतो, मग बाकीचं भाजी चपाती आणि बरेच स्वयंपाक काय काय करायचं आहे. आणि चहा कसं येतं, दुधातच चहा पाहिजे आमच्या सगळ्यांना आणि माझं पथ्य आहे म्हणून त्यामुळे मी तेवढंच कोरा चहा पितो. इकडं शेपूच्या भाजीला डाळ भिजत ठेवलेलं आहे, तुरीचं डाळ आहे आणि 3 पेंडे घेतलेलो आणि इकडे चहा झालेला आहे आणि आईंसाठी जरा चहा देतो. पोरं अजून उठायचे आहेत. आशिष क्लासला गेला आहे 7:30 वाजता, रोज 7:30 वाजता जातो तो. इकडं आईंना चहा देतो आणि इकडे भाजीला फोडणी देतो. आता तेल गरम झालेलं आहे, तेलात मिरची आणि कांदा चांगलं परतून घेतो आणि भाजी इकडे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इकडं फ्लावरची भाजी करायची होतं डब्यासाठी आणि ते थोडंच आहे, ते डब्याला ते पुरणार नाही म्हणून ते बाजूला काढून ठेवलं आणि इकडे शेपूची भाजी घेतलेलं आहे आणि इकडं कांदा मिरची चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता शेपूची भाजी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्यामध्ये टाकून डाळ तेल टाकून ते चांगलं शिजवून घेतो भाजी आणि इकडं पीठ पण मळून ठेवायचं आहे. आशिष गेला आता क्लासला आणि सम्राट लक्ष्मी अजून उठायचे आहेत. त्यांचं आंघोळ त्यानं आवरलं का नाही, त्यांचा पण चहा नाश्ता झाल्यावर तवर बाहेर डबा होत आहे माझा आणि इकडे शेपूची भाजी तयार झालेला आहे. आणि इकडं दूध गरम झालेलं आहे आणि दूध आता खाली उतरून ठेवतो आणि आताचं पीठ पण मळून ठेवलेलं आहे. इकडं पीठ मळून झालेलं आहे. आता चपाती तेवढं लाटून घेतो. तर इकडं चपाती करायला घेतलेलं आहे मी आणि चपाती झाल्यानंतर आणि परत स्वयंपाक बी करायचा आहे. हे डब्यासाठी भाजी चपाती झालेलं आहे आणि सगळ्यांसाठी भाकरी आणि भाजी आमटी करायचं आहे, सर्व स्वयंपाक. आणि इकडं पोरांचा आंघोळ त्यानं आवरलेला आहे आणि इकडं मी पटकन चपाती लाटून घेतो आणि बाकीचं आवरायचं आहे. आणि इकडं बाहेर ताई भांडी आणि झाडू मारणं लक्ष्मी ते सगळं काम आवरा लागल्यात बाहेर. नवीन गॅस आहे आणि लय म्हणजे फास्ट आहे गॅस, ते मंद गॅसवरच चपाती भाजून घ्यायचं आहे आणि जरा फास्ट ठेवलं का नाही चपाती करपत आहे. आणि इकडं चपाती झालेलं आहे, लाटून तव्यामध्ये टाकतो आता. इकडे शेपूची भाजी तयार झालेला आहे आणि इकडे गॅस बंद करतो आणि बाकीची चपाती जरा लाटून घेतो. आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा प्लीज.
डाळीची आमटी पण केलेलं आहे इकडं बघा. आणि परत एवढं स्वयंपाक केलेला आहे आणि आता सगळे आम्ही जेवायला बसायचं आहे. तुम्ही पण या जेवायला. आणि इकडं सगळ्यांचं जेवण ते नावरून आणि भाजीला सगळे गेलेलं आहे आता. आणि इकडं 2 वाजलेलं आहे आणि इकडं माझं काम चाललेलं आहे. काय मी आता इकडे आणि परत 4 उसूशी कवर शिवलेलं आहे आणि हे पण बाहेर द्यायचं आहे. आणि तिने उसूशी कवर शिवायला गेले होते. 4 उसूशी कवर शिवलेलं आहे आणि इकडं अजून एक पिशवी शिवायचं आहे आणि बाहेरचा ऑर्डर आलेला आहे आणि त्यांच्यासाठी हे शिवून द्यायचं आहे. बघा हे पीस आहे आणि एक हे टिक्का आहे. चला इकडे पिशवी तयार झालेला आहे. हे बघा ताई आणि मी बसलेलं. ताई पण पिशवी बघितली, छान झाले म्हटले तिने पण. तर तुम्हाला कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. आता 4 वाजलेला आहे आणि चहा पिऊन आणि परत कामाला सुरुवात. हे बघा पिशवी कसं झालेलं आहे, बास्केटसारखं मस्त छान झालेलं आहे. एवढं पिशव्या शिवलेलं आहे मी. हे बघा कुठल्या कुठल्या पिशव्या शिवलेल्या आहेत ते पण. इकडं नवीन हॉटेल सुरू झालेलं आहे आणि हे तिथलं बिर्याणी आणलेलं आहे पार्सल. आणि काल आशिष सांगितलं होतं, त्याने आणून दिलेलं आहे त्यांना पण वाढून दिलेलं आहे आणि पोरं आल्यावर त्यांना पण देतो. इकडं बघा मी 4 दिवसात एवढं पिशव्या शिवलेलं आहे. 4-5 दिवस झाला आता सुरुवात केलेलं आहे. आणि लाल कलर आणि इकडं ते मोठं पिशव्या आहे ते आता घेतलेलं आहेत. 100-100 रुपयाला ते विकलेलं आहे मी हे दोन्ही पिशव्या. हे बघा आणि हे पण शिवलेलं आहे. एवढं पिशव्या शिवलेल्या आहेत, त्यामधलं आता 2 गेलेले आहेत आणि परत शिवायला सांगितले आहेत. आता उद्यापासून आणि परत शिवून देणार आहे. आणि आता संध्याकाळचा 6 वाजलेला आहे आणि 6 वाजता देवपूजा करणार आहे. सकाळी वेळ झाला म्हणून केलं नाही. 12च्या पुढं पूजा करायचं नाही, त्यामुळे संध्याकाळी पूजा करायला घेतलेलं आहे. पूजा तसं आवरलेलं आहे आणि बाकीचा स्वयंपाक पण करायचा आहे. आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि इकडं बाहेर पाणी पण आलेलं आहे. पाण्याचं भांडी येतं ना ताई घासायला लागल्यात. आणि इकडं स्वयंपाक पण करायचा आहे. आणि आजचा स्वयंपाक काय आहे, चुलीवर इकडं भात ठेवलेला आहे आणि इकडं भाजी त्यानं करायला लागलो आहे. आणि आज संध्याकाळ स्वयंपाक म्हणजे काय काय भाजी आहे दाखवतो. गवारीची भाजी करायचं आहे आणि गवारी इकडं भाजून घेतलेलं आहे आणि कांदा टोमॅटो आणि शेंगदाण्याचं कूट पण टाकते. आता कूट संपलेलं आहे म्हणून नाही तसंच केलेलं आहे. कांदा टोमॅटो आणि चटणी टाकलेलं आहे. इकडं चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि इकडं भाजून घेतलेलं गवारी त्यामध्ये टाकतो. आणि हे गवारी जरासं म्हणजे बंदरी गवारी आहे आणि त्याची जरा शिजवायला पाणी जरा जास्त टाकायला पाहिजे. जवारी असलं तर पाणी टाकायला लागत नाही. जरा पाणी टाकतो आणि इकडे बाहेर ताट झाकून थोडं त्यावर चवीनुसार मीठ, ताट झाकलेलं आहे त्यावर. आणि इकडं मोठं मिरची आहे. मिरची इकडे मी चिरून घेतलेलं आहे. 2 भाग करून घेऊन तेच भाजून घेतलेलं आहे तेलामध्ये. आणि आता यामध्ये काय कोथिंबीर, लसूण आणि जिरं, हळद तेवढंच इकडं बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याचा मसाला तेवढंच आहे. त्यामध्येच चांगलं भाजून घ्यायचं आहे. मिरच्या चांगल्या लागतात. शेंगदाणे त्यानं काय टाकलेलं मी त्यात. इकडं तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये टाकले आणि ते मसाला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे. आणि आपण इकडून भाजून घेतलेल्या मिरच्या त्यामध्ये टाकायचं. 1 चमचा हळद पण टाकलेला आहे आणि व्यवस्थित ते सर्व मसाला सगळा मिरच्यांना लागायला पाहिजे तसं मिक्स करून घ्यायचं त्या मसाल्यामध्ये मिरच्यांना.
हे असं मिरची चांगलं लागतं आहे. हे मिरची तिखट नसते, त्यामुळं खायला काही नाही. म्हणजे बारीक मिरच्याला तिखट असते, ते पण असं केलं चालतं आहे. ते मसाल्याचं पाणी आहे, ते पाणी त्यामध्ये टाकतो आणि 5 मिनटं त्यामध्ये ताट मंद गॅसवर ताट झोकून सोडतो. मिरच्या पहिल्या जरा मऊ झालेलं असते भाजून घेतल्यामुळे. आणि इकडं तयार झालेला आहे मिरच्या. आणि आता व्हिडिओ मी इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. परत भेटूया पुढच्या